नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आज आपण 46वा अध्याय करतो आहे. 46व्या अध्यायाची फलश्रुती त्वरित विवाहास अनुकूल. भास्कर पंडित एकदा आपल्या पूजेच्या घरात ध्यानस्थ बसलेले होते. ध्यानस्थ बसले त्याच्यानंतर त्यांना समजलं की आपल्या श्रीपाद प्रभूंनी जे अक्षर मंत्राक्षराला दिलेले असतात त्याच्यामध्ये अचानक वाढ झाली आहे. ही वाढ बघून त्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की श्रीपाद प्रभू हे पद्मावती आणि व्यंकटेश यांचे स्वरूप आहेत. नरसिंहवर्माच्या पत्नीस वाटलं की आपण कुरघोडीत जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घ्यावे. त्याप्रमाणे त्या लोकांना सगळ्यांना समजलं की हे लोक जाणार आहेत दर्शनाला. त्या गावातले सगळे लोक आलेत आणि त्याच वेळी श्रीपाद प्रभूंचे आईवडील पण होते तिथे. ते पण म्हणाले आम्ही पण जाऊया. असे 18 घोडे निघाले दर्शनाला जायला. तर ते 12 वाजे पण त्यांचा प्रवासच निघाले. 12 वाजता ते पोहोचले. त्या अचानक आश्चर्य घडलं की ते एकदम जाऊन कुरघोडीत पोहोचले. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले की हे काय आहे. मग लगेच त्यांच्या लक्षात आलं की श्रीपाद प्रभूंची लीला आहे. मग श्रीपाद प्रभूंची लीला आहे. त्याप्रमाणे भेटल्यानंतर सुमती मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू व्हायले आणि ती याला मिठी मारून म्हणाली. नंतर आईला ते म्हणाले की आई म्हणजे माते तू निर्गुण निराकारणी परतत्वाच्या मुलाची आई आहेस आणि अनुसया माता ही पतिव्रता शिरोमणी आहेस. आणि असे म्हणून त्यांना आईचे डोळे पुसले. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश श्रीपाद वल्लभ दिगंबरा.